वर्षाची परंपरा असलेला जळगावचा हा रथोत्सव आहे। रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः। खान्देशातील वारकरी संप्रदायाचे थोर संत श्री सद्गुरू अप्पा महाराज यांना शके 1794 आदिशक्ती मुक्ताबाईंनी दृष्टांत दिला। त्या आज्ञेनुसार पंढरपूरची आषाढीची वारी सुरू केली। आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत असे गुज पांडुरंग। पंढरपूरच्या 4 वाऱ्या असतात, आषाढी, कार्तिकी, चैत्री आणि माघी। आषाढीनंतर परत कार्तिकीला आपल्या इकडच्या वारकरी मंडळींना पंढरपूरला जाणे शक्य नाही, 2 महिन्याचा प्रवास परत। त्या हेतूने हिंदू धर्मातील समस्त नंतर परत कार्तिकीला आपल्या इकडच्या वारकरी मंडळींना पंढरपूरला जाणे शक्य नाही, 2 महिन्याचा प्रवास परत। त्या हेतूने 18 पगड जाती जमातींना एकत्र करून कार्तिकी प्रबोधिनी एकादशीच्या निमित्ताने श्रीराम रथ आणि महोत्सवाला प्रारंभ केला। कार्तिक शुद्ध प्रतिपदेपासून ते पौर्णिमेपर्यंत 15 दिवसांचा हा उत्सव जळगावकरांची ही दिवाळी असते। प्रभू श्रीराम ज्यावेळेस अयोध्येला आले त्यावेळेस आपण 5 दिवसांची दिवाळी सुरू केली, पण जळगावकरांची ही दिवाळी 15 दिवसांची असते। आणि विविध प्राणी, विविध देवता यांचा आदर्श, यांचं संरक्षण असा हेतू सुरू करून अप्पा महाराजांनी हा मोठ्या याच्याने उत्सव सुरू केला। मग कार्तिक शुद्ध प्रतिपदेपासून घोडा, हत्ती, वाघ, सिंह, सरस्वती, शेषनाग, चंद्र, सूर्य, गरुड, मारुती आणि कार्तिक शुद्ध एकादशीचा श्रीराम रथयात्रा अशी भव्य प्रमाणात निघत असते। याच्यासाठी लहान मोठे, स्त्री पुरुष, गरीब श्रीमंत, व्यापारी, कष्टकरी, समस्त समाजातले रामभक्त नवे तर महाराष्ट्राच्या विविध भागातून, काही इतर प्रांतातून सुद्धा भाविक इथं येताना दिसतात। साधारणतः 3-4 लाखाच्या वर ही श्रीराम रथयात्रा साजरी होते। संपूर्ण भारतात कार्तिक प्रबोधिनी एकादशीच्या दिवशी निघणारी श्रीरामांची ही एकमेव श्रीराम रथयात्रा आहे। प्रभू श्रीरामांचा रामजन्म दुपारी 12 वाजता म्हणजे माध्यान्हकाळी झालेला, त्यावेळी रथाचं प्रस्थान होतं आणि कृष्ण जन्माचा जन्म, भगवान गोपाळ कृष्णाचा जन्म हा रात्री 12 वाजता झालेला। त्या रात्री 12 वाजता हा रथ आपल्या घरी परत येत असतो। 12 तासांचा प्रवास करत जवळजवळ 2 ते 2.5 किलोमीटर जळगाव शहरातून फिरत असतो। वनाचे पान सुपारीसुद्धा विविध ठिकाणी, विविध भागामध्ये 7 ते 8 किलोमीटर प्रवास करत असते। आणि विशेष म्हणजे ह्या 15 दिवसांच्या वनोत्सवात जो पण त्या वनासोबत पायी चालतो त्याला पंढरीच्या वारीचंच पुण्य आहे। की संतांनी असं म्हटलं की राम नामे वाट झाली यज्ञ पावला पावली। अप्पा महाराजांचे शिष्या बहिणाबाई चौधरी त्यांनी असं म्हटलं की दर साला 10 दिवसा येतो उत्सवाले भर, वाहनावरी बशी सनी येती 10 अवतार। असा हा रथोत्सव सुरू केलेला अप्पा महाराज गेले असं कसं म्हणू तरी तर अप्पा महाराज बहिणाबाई चौधरी असं म्हटले की न पावला पावली। ज्यांनी केली कार्तिकीले जयगावची पंढरी, अप्पा महाराज गेले कसं म्हणू तरी। म्हणून अप्पा महाराजसुद्धा आता अजून आहे अशा अनेक साधकांना, अनेक विभूतींना त्यांची अनुभूती येत असतात। आणि प्रतिवर्षी लाखोच्या संख्येने रामभक्त या रथोत्सवात सहभागी होत असतात।